लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली। सेन्सेक्स तब्बल 5400 अंकांनी कोसळला तर निफ्टीनेही 1500 अंकांची मोठी घसरण नोंदवली। सेन्सेक्स आणि निफ्टीतील ही घसरण आत्तापर्यंतची उच्चांकी असून यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला। लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला अपेक्षेपेक्षा फारच कमी जागा मिळत असल्याचे समोर आल्यानंतर घसरण आणखी तीव्र झाली आणि बाजारात हाहाकार माजला। दिवसाच्या सुरुवातीला झालेली पडझड वाढत जाऊन सेन्सेक्स तब्बल 5440 अंकांनी आपटला। बँक निफ्टीमध्ये 60% अधिक घसरण झाली। बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स घसरले। याशिवाय देशातील सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्सही 15% घसरले। त्याचवेळी बंधन बँक आणि इंडसइंड बँकेच्या समभागांना 10% नुकसान सहन करावे लागत आहे। शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढतच असून सेन्सेक्स 71,508 अंकांवर घसरला तर निफ्टी 1440 अंकांनी घसरून 21,871 अंकांवर आला। PSU बँक समभाग 15% आणि मेटल शेअर्स 10% घसरले। या प्रचंड घसरणीतही हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, सिप्ला, सन फार्मा, नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये तेजीची हिरवळ पसरली असून हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर सर्वाधिक 4% वधारला। दुसरीकडे शेअर बाजारातील व्यवहारादरम्यान अदानी समूहाचे समभाग 18% घसरले। त्यामुळे समूह कंपन्यांना एकूण 10 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपचे नुकसान सहन करावे लागले। आज सकाळपासून शेअर बाजारात मोठी घसरण होत असताना लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली। या दरम्यान सकाळपासूनच बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत असून घसरणी दरम्यान अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध शेअर्समध्ये गळती दिसत असून बाजार उघडताच अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला। अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेसच्या शेअर्सला लोअर सर्किट लागले असून शेअर्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले। तर शेअर्समधील घसरणीमुळे गौतम अदानींची वैयक्तिक संपत्तीही कमी झाली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।